शुभ सकाळ. मी मयुरी. कशा आहात तुम्ही सगळेजण? झालं का तुमची चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे सगळ्यांचं? तर आताच्या एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि चाललो आहे आम्ही आज संभव काही ट्युशनला गेला नाही, शाळेत नाही गेला. माझ्या मिस्टरांची मामी ऑफ झाली आहे काल. मग मला ताईंचा फोन आला रात्री, म्हणजे माझ्या नंदेचा रात्री फोन आला की असं असं झालं आहे म्हणून. तर मी म्हटलं की चला मग म्हटलं उद्या सकाळी आपण जाऊन येऊया. मग मला ताई म्हटलं ठीक आहे, तू तिथे गाडीत बस, तिथं गाडीत बसल्यावर मला कॉल कर आणि माझ्या इथं येऊन स्टॉपला उतर. मग म्हटलं ठीक आहे. मग आता गाडीत बसते, रस्त्याने चालतो आहे आम्ही. गाडीत बसते, गाडीत बसल्यानंतर मग ताईंना कॉल करते. मग तिथं त्यांच्या इथं त्या स्टॉपला येऊन थांबतील आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या स्टॉपला जाऊन रिक्षा करणार आणि जाणार. हा समोर पण आहे पिल्लू, बघा हे बघा पिल्लू पण आहे. तर चाललो आता आम्ही. संभव पण नाही गेला शाळेत. कसं आहे माहिती आहे का, त्याला म्हटलं तू ट्युशनला जा तोपर्यंत, पण काय तो काय ऐकला नाही. तू नाही गेला ट्युशनला आणि शाळेत सोडायला येईपर्यंत तोपर्यंत मला वेळ पण नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे घरची कामं आवरेपर्यंत किती वेळ जाते, ह्याच्यातच टाईमपास जाते सगळं. आणि म्हटलं उशीर झाला मला यायला, तर ह्याला शाळेत सोडणार कोण, आणणार कोण? सोडायला तर सांगितलं असतं, पण आणणार कोण? जेवण वगैरे करून ठेवलं, वरणला फोडणी घालायचे. ते म्हटलं आल्यावरती करेन वरण, कारण की त्याला म्हटलं ते दांडे मारू नको, एक्झाम चालू आहे त्याची. आता 27 तारखेपासून परीक्षा चालू आहेत. गाड्या येतात रस्त्याला सारख्याच चालू आहेत, रस्त्याला गाड्या. हात मोबाईल पकडून पकडून हात दुखतोय माझा. गाड्या पण चालू आहेत रस्त्याला सारख्या, बघू शकता. इथे दुसरी गाडी पण आली सिलेंडरची. संभव आहे मागं, ये संभव. आता काय माहिती गाडी पटकन भेटली तर बरं आहे. हात दुखून येतोय कारण की पिलू आहे एका हातात, बघा पिलूचा हात पकडला आहे, एका हातात मोबाईल आहे. म्हटलं चला, मी सगळ्यांच्या आडीनिडीला जात असते, पण कसं आहे लहान मुलं आहेत, मला सगळ्याच गोष्टी जमत नाही. म्हटलं कार्याला जाता येईल, 12व्या दिवशी जाता येईल, नाही जाता येईल, म्हणून म्हटलं ताईना म्हटलं जाऊन आपण आवाज हाक मारून येऊया. बरोबर आहे की नाही? चांगल्या होत्या मामी त्या बिचाऱ्या, आणि मला माहीत पण नाही. आणि मी काय मैत्रीला जाऊ पण शकले नसते, कारण की मी मैत्रीला जात नाही कोणाच्या. मला भीती वाटते मैत्रीला जायचं म्हटलं तर, म्हणून मी जातच नसते मैत्रीला. हात मारून येते म्हटलं जाऊन. चला रस्त्याने चालले. तर चला मित्रांनो, भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण की घरी बसून नाही आहे. घरी असते तर व्हिडिओ कसा शांत निवांतपणे करता येतो. आपण बाहेर रस्त्याने जाताना व्हिडिओ नाही करता. काही लोक विचार वेगळा करतात, काही लोकांची दृष्टिकोन चांगली असते, काही लोकांची वाईट असते, काही लोकांना काहीच कळत नाही. मला काय त्यांचं कोणाचा काही फरक पडत नाही. आणि काही नाही, आपण चांगले आहोत हे आपल्याला माहिती आहे. दुसऱ्यांचं काही घेणं नाही मला कोणाचं. आपण कशात आपल्या नजरेत आपण योग्य आहे ना, बस झालं. आता कधी गाडी येते काय माहिती. तोपर्यंत इथे स्टॉपला उभं राहायला लागणार आम्हाला. आणि इथे ATM चालू आहे का रे? बघ रे, ATM तिथनं पुढं समोर बघ, तिथनं उभं राहून. ATM चालू असं तर इथनंच पैसे काढते ATMमधून, कारण की रिक्षाला वगैरे पैसे लागत असतात. गाडी आली टमटम काय माहिती आलोरला. बघ आलोर आहे का बघ, आलोर आहे. चल बघू शकता आपल्याला गाडी पण भेटली. गाडी मोकळी आहे, गाडी पण भेटली. गाडी लगेच आली आणि गाडी भेटली. खूप खर्च झाला.
प्रणवी इथे बसली आहे.